चला आज आपण पट्टीवाला समोसा कसा बनवायचा ते पाहूया। तर 3 बटाटे उकडून घेतलेत आणि ते हाताने बारीक करून घ्यायचे आहेत। फ्रोझन मटार किंवा उकडलेले मटार याच्यात टाकून घ्यायचे आहेत किंवा मूग टाकायचे मोड आलेले उकडून। हा बटाटे वड्याचा मसाला आहे, याची रेसिपी मी टाकलेली आहे किचन टिप्समध्ये, तो पण टाकायचा आहे। काजू आवडत असेल तर ते पण टाका थोडेसे कुटून। 1 चमचा मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। दुकानात ही समोसा पट्टी रेडीमेड मिळते, तर तीच मी वापरलेली आहे। आणि हे दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा त्रिकोण व्हायला पाहिजे ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपण जो फोल्ड केलेला भाग आहे हा आपल्या डाव्या हाताला घेऊन जायचा आहे ह्या पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपण जी भाजी बनवली त्याच्यामध्ये टाकायची आणि भाजी खूप जास्त भरायची नाही आहे, प्रमाणात भरायची आहे। त्याच्यानंतर आता आपल्या उजव्या हाताला न्यायची आहे ही पट्टी ह्या पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राची पट्टी राहिलेली आहे त्याला पेस्ट लावायची आहे मैद्याची आणि चिटकवून टाकायचं आहे। फक्त समोसा बनवताना थोडीशी प्रॅक्टिस करायची, तर 1-2 समोसे बनवले की तुम्हाला लगेच लक्षात येईल। आणि जिथे जिथे ओपन दिसेल ना भाग तिथे थोडंसं मैद्याची पेस्ट लावायची। तर आपले समोसे आता तयार झालेत। आता सगळे समोसे मला तळायचे नाही, तर हे दुसऱ्या दिवशीसाठी ठेवायचे आहेत। तर असं ॲल्युमिनियम फाईलमध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे 1 दिवस राहतात। कधी पार्टी वगैरे असेल आपले किंवा पाहुणे येणार असेल तर आधी तुम्ही आदल्या दिवशी असं समोसे बनवून ठेवू शकता। आता समोसे कसे तळायचे ते पाहूया। तर तेल आधी गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि खूप जास्त तेल गरम करायचं नाही आहे। आपल्याला हे समोसे गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि पाहू शकता आपला समोसा तयार झालेला आहे। पट्टीचे समोसे आहेत ना, खूप छान लागतात खायला। किती कुरकुरीत झालाय पाहू शकता। हा समोसा नुसता खा किंवा सॉस बरोबर खा, टेस्टीच लागणार। नक्की बनवून बघा।